जय श्री श्री राधा गोविंद देव भगवान की जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। यशोदानन्दन व्रज जनरञ्जन। जमुनातीरा वनचारी। जमुनातीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय जय जगन्नाथ जय जगन्नाथ। जय बलदेव जय सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भव तुमे। जय गौरानिताय गौरानिताय गौरानिताय। जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद। जय गुरुदेव 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 गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम
नमो भगवते वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तु ते. तप्त काञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. प्रभूजीज माताजीज आपले सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आणि चर्चेची सुरुवात करताना महत्वाची अनाउन्समेंट सूचना की उद्या खूप खूप महत्वाची एकादशी आहे. उद्या आषाढी एकादशी आहे, ज्याला आपण शयनी एकादशी असं पण म्हणतो. आणि जसं की नाव दर्शवतं, शयनी एकादशी म्हणजे ती एकादशी ज्या दिवशी भगवंत हे शयनाला म्हणजे आराम करतात. आणि कार्तिकी एकादशी ही ती एकादशी ज्या दिवशी भगवंत हे आराम त्यांचा संपतो किंवा उठतात. तर त्या दिवशी कार्तिकी एकादशी तर खूप महत्वाची एकादशी. आणि उद्याच्याच दिवशी आपण पाहतो की पूर्ण महाराष्ट्रातून आणि ज्या वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला जातात,
तर त्या काही काल पोहोचलेल्या असतील, काही परवा पोहोचलेल्या असतील अ, आणि काही आज पोहोचतील आणि ते सर्व वारकरी भगवंतांचं दर्शन ज्यांना शक्य आहे ते मुखदर्शन किंवा ज्यांना शक्य नाही मुखदर्शन ते भगवंतांच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन हे ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी खूप विशेष मानतात. माझा आवाज व्यवस्थित येत आहे का रतिरूपा माताजी? हरे हो, कृष्ण. हो प्रभूजी. हो प्रभूजी. ठीक एकदम आहे. व्यवस्थित येत आहे. कारण आज थोडीशी ट्रीटमेंट सुरू आहे त्याच्यामुळे थोडासा आवाजात बदल येऊ शकतो. तर समजत नसेल तर सांगा मला. तर आपण सुरुवात करूया. आपण पाहत होतो मागच्या अध्यायामध्ये कशाप्रकारे परीक्षित महाराजांनी कलिपुरुषाला दंड पण दिला आणि त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल, पृथ्वीदेवी आणि धर्म यांच्यावर केलेल्या आघाताबद्दल कलिपुरुषाला दंड पण दिला आणि त्याच वेळेला त्याच्या प्राणाचं संरक्षणही केलं ज्यावेळेस तो कलिपुरुष परीक्षित महाराजांना शरण आला. आणि आपण पाहतो की सूत गोस्वामी हे अशा परीक्षित महाराजांचं गुणगान करत आहेत, की कशाप्रकारे ते थोर राजर्षी होते, ज्यांनी आपला क्षत्रिय धर्म तर पाळला, कलिपुरुषाला संरक्षण तर दिलं, परंतु त्याचसोबत ही काळजी घेतली, की त्यांच्या राज्यातील लोकांचं, त्यांच्या प्रजेचं अधःपतन होणार नाही. अशा प्रकारे त्यांनी काही नेमलेल्या अशा निश्चित जागा कलिपुरुषाला राहण्यासाठी दिल्या. मुख्यतः जिथे धर्माच्या तत्त्वांचं पालन होत नाहीये. जिथे मांसाहार, व्यभिचार, नशापान, द्यूतक्रीडा इत्यादी गोष्टी जिथे चालत असतील, अधर्माचंच कार्य होत असेल, अशा ठिकाणी कलिपुरुषाला राहण्यासाठी त्यांनी जागा दिली. आणि ज्यावेळेस कलिपुरुषाने याचना केली, की आपल्या संपूर्ण राज्यामध्ये धर्माचंच राज्यच असल्यामुळे आणि सर्व लोकं धर्माचं पालन करत असल्यामुळे मला राहण्यासाठी जागा मिळणं शक्य नाही, कारण अधर्माचं पालन कुठेच होत नाहीये. मग 5वी जागा परीक्षित महाराजांनी दिली, की ज्या ठिकाणी सोन्याचा प्रमाणापेक्षा अधिक मात्रेमध्ये संचय होत असेल, अशा ठिकाणी कलिपुरुषाला राहण्यासाठी जागा दिली. आणि आपण वेगवेगळे उदाहरणं पाहिले कलियुगामध्ये प्रत्यक्षात, की कशाप्रकारे आपल्याला जर आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, जीवनामध्ये कलिपुरुषाचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल, तर कशाप्रकारे योजना करणं आपण आवश्यक आहे, याच्यावर आपण चर्चा केली. आपल्या जर कुटुंबियांचं रक्षण कलिपुरुषाच्या वाढत्या प्रभावापासून करायचं असेल, तर कसं आपण कलिपुरुषाच्या प्रभावाला रोखू शकतो, आजच्या कलियुगामध्ये पण आहे. आणि त्याच्यानंतर आपण शेवटच्या भागामध्ये पाहिलं, की कलिपुरुषांना सॉरी परीक्षित महाराजांना यशोगान करत आहेत सूत गोस्वामी सारंग इव सारभूक या शब्द या शब्दाचा प्रयोग करून. आणि याचा अर्थ असा आहे, की एखाद्या सारंग म्हणजे एखाद्या भ्रमर जो की प्रत्येक फुलांवर जातो परागकण एकत्र करण्यासाठी, मध बनवण्यासाठी. एक मधमाशी. तर ती कशी, की प्रत्येक फुलाचा जो सार आहे, इसेन्स, तो सार एकत्र करते आणि इतक्या काळजीने एकत्र करते, की त्या फुलाला थोडी पण हानी पोहोचू नये. तर ह्या मधमाशीच्या परागकण एकत्र केल्याने फूल कधी खराब होत नाही किंवा कोमेजून जात नाही. ते तेवढंच तजेलदार राहतं. आणि त्याच्यासोबत आपल्याला मध पण प्राप्त होतो त्या परागकणांपासून मधमाशीने बनवलेला. आणि त्याचप्रमाणे केवळ आपल्यालाच फायदा होत नाही, तर त्या झाडांना पण फायदा होतो. कारण ते परागकण मधमाशीच्या आणि बाकीच्या जे उडणारे कीटक आहेत त्यांच्या पायाला लागून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरवले जातात आणि त्यांच्या पुनरुत्पादनासाठी, रिप्रोडक्शनसाठी त्याची मदत होते. तर अशा प्रकारे ह्या मधमाशीची उपमा जी की सारग्राही आहे, त्याची उपमा दिलेली आहे सम्राट परीक्षित महाराजांना सूत गोस्वामींनी. ते म्हणतात की
नानुद्वेष्टि कलिं सम्राट सारंग इव सारभूक. की ते परीक्षित महाराज हे ह्या मधमाशीप्रमाणे सारग्राही होते. कशामुळे सारग्राही होते? की सामान्यतः आपण जर कलिपुरुषाचे गुण पाहायला गेले, तर आपल्याला केवळ आणि केवळ दुर्गुण पाहायला मिळतील, की अरे, लोकांचं आयुष्य कमी आहे, लोकांची बुद्धी कमी आहे, लोकांचा कल कमी आहे आध्यात्मिक जीवनाकडे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे दुर्गुण आणि आपण अजून पाहिले, की कशाप्रकारे थोड्या-थोड्या कारणासाठी लोकं एकमेकांशी भांडण्यासाठी उठतात आणि दिखाऊपणा कसा खूप जास्त आहे कलियुगामध्ये. परंतु परीक्षित महाराजांचा कलियुगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नव्हता. त्यांचा कलियुगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सारग्राही, सारभूक म्हणजे असा भगवंतांचा भक्त जो की कोणत्याही साधारण गोष्टीमध्येच काय, एखाद्या वाईट दिसणाऱ्या गोष्टीमधून पण त्या गोष्टीमध्ये चांगलं काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि भक्तीसाठी त्याचा उपयोग करतात. अशा प्रकारचे सारग्राही सम्राट परीक्षित महाराज होते. आणि कोणता चांगली गोष्ट हेरली त्यांनी कलियुगामधली? कोणी सांगेल का? प्रभुजीज, माताजीज? आपण चर्चा केलेली मागच्या वेळेस एका उदाहरणासहित प्रयत्न करा. भगवत प्राप्ती प्रभूजी एका दिवसात. हां, ऑफकोर्स एका दिवसात का एका क्षणात पण होईल जर आपण तेवढ्या तीव्रतेने व्यवस्थित भक्ती केली तर. परंतु आपलं उत्तर जवळ आहे, की भगवत प्राप्ती होईल. कशाप्रकारे भगवत प्राप्ती होईल? कोण सांगेल? संकीर्तन, संकीर्तनाने, ओके. आणि अजून विशेष काय आहे साधू संघ, बाकीच्या युगांमध्ये आणि कलियुगामध्ये? मार्ग सोपा आहे प्रभूजी, इतर युगांच्या साधू संघ, मार्गापेक्षा. हं. हो, साधू संघ बरोबर आहे. मार्ग सोपा आहे. आणि आपण हे पण पाहिलेलं, की या 7व्या श्लोकामध्ये दिलंय, की कशाप्रकारे अगोदरच्या युगामध्ये चुकीचा विचार जरी पापमय कृत्याचा विचार जरी केला, तरी तो व्यक्ती लायबल आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जिम्मेदार होता त्या पापकृत्यांचं फळ स्वीकारण्यासाठी. परंतु कलियुगामध्ये आपल्या विचारांद्वारे होणारे जे अपराध आहेत, चुकीचे विचार केल्याचे, ते माफ आहेत. परंतु तरी त्या विचारांपासून आपण सावध राहायला पाहिजे. कारण ते विचार आपल्या कृतीमध्ये बदलू शकतात आणि कृतीमध्ये बदलल्यानंतर आपल्याला त्याचं पापकर्मांचं फळ हे भोगावं लागेल. परंतु चांगली गोष्ट ही आहे, ही पण चांगलीच आहे, की पापकर्मांचं फळ तोपर्यंत मिळणार नाही, जोपर्यंत आपण ते प्रत्यक्षात कृत्यामध्ये आणणार नाही. ही आणि अजून एक चांगली गोष्ट आहे, की चांगल्या कर्मांचं फळ हे केवळ आपण विचार करायला सुरुवात केल्यापासून त्याचं फळ हे मिळण्यासाठी चालू होतं. जसं की उदाहरण दिलं जातं, की देवकी आणि वसुदेव ज्यावेळेस कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त होते आणि ज्यावेळेस देवकीच्या पोटी भगवंतांचा जन्म झाला, कृष्णाचा जन्म झाला, त्यावेळेला वसुदेव यांची खूप तीव्र इच्छा होती, की भगवंत स्वतः आपल्या पत्नीच्या पोटी जन्मले आहेत, तर त्या आनंदाच्या वेळी त्यांना खूप सारं दान करण्याची इच्छा होती. आणि परंतु देवकी आणि वसुदेव होते तर कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त अवस्थेमध्ये. मग त्यांनी मनामध्ये ब्राह्मणांना आणि बाकीच्या लोकांना खूप साऱ्या गोष्टी धन, धान्य, सोन्याने मढवलेल्या गायी, गुरं अशा प्रकारची खूप सारी धनसंपत्ती त्यांनी मनामध्ये दान केली. कारण प्रत्यक्षात दान करण्याची त्यांची कॅपॅसिटी होती राजा म्हणून. अ, परंतु त्या काळामध्ये बंदिस्त असल्यामुळे कंसाच्या कारागृहामध्ये ते प्रत्यक्षामध्ये दान देऊ शकत नव्हते. तर वसुदेवांना हे मनामध्ये दान केल्याचं फळ पण निश्चित प्राप्त झालं. का? कारण ते तर ह्या युगाचं वैशिष्ट्य आहे, की मनामध्ये विचार केलेली चांगली गोष्ट त्या विचारापासूनच आपल्याला त्याची फलप्राप्ती होण्यासाठी
शक्य होते. याचा अर्थ असा नाही, की आपली क्षमता आहे ती सेवा प्रत्यक्षात पार पाडण्याची आणि ती सेवा प्रत्यक्षात पार पाडण्याची क्षमता असून पण जर आपण केवळ ती गोष्ट विचारांच्याच स्तरावर ठेवत आहोत, प्रत्यक्षात आचरणात नाही आणत आहोत, तर हे बरोबर नाहीये. परंतु कोणत्या ना कोणत्या दुसऱ्या कारणामुळे जर प्रत्यक्षात आपल्याला ती सेवा आपल्या हातून घडणं शक्य नसेल, तर कमीत कमी विचार तरी जर आपण त्या सेवेचा गंभीरपणे, प्रामाणिकपणे जर केला, तर भागवतात सांगितलेल्या ह्या कलियुगाच्या गुणाप्रमाणे आपल्याला पण त्याची फलश्रुती, फलप्राप्ती निश्चित प्राप्त होईल. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीच, माताजीच या मुद्द्यावर, की कलियुगामध्ये कोणता चांगला गुण हेरला परीक्षित महाराजांनी आणि कशाप्रकारे जसं माताजींनी सांगितलं, कमी कालावधीमध्ये आपण जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकतो. भगवंतांचं भगवत धाम प्राप्त करू शकतो खूप कमी काळामध्ये, कलियुगामध्ये. कुणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्ण. प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण प्रभूजी. हां, माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी, जेव्हा आपण बघतो की भगवंताने जेव्हा हे शरीर म्हणजे धरती सोडली, तेव्हा कलियुगाचा प्रभाव जास्त व्हायला लागला आणि त्याच्या आधी कलियुगाचा प्रभाव होता पण, आणि कलीचं जे पण निवासस्थान होतं, तर ते कुठं होतं? कुठे बोलू शकतो प्रभूजी आपण? जसं परीक्षित महाराजांनी त्यांना जागा देण्याच्या आधी. चांगला प्रश्न आहे, की भग कलीचा प्रवेश कधी झाला? ज्यावेळेस भगवंत भगवत धामामध्ये परतले. त्यांनी ज्यावेळेस पृथ्वी लोकावरच्या आपल्या लीला संपुष्टात आणल्या आणि भगवत धामात परतले, त्या क्षणी कली पुरुषाचा प्रवेश झाला पृथ्वी लोकावर. तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की कलीपुरुष कलियुगातला कलीपुरुष असू किंवा बाकीचे जे युग आहेत, सत्ययुग असू, त्रेतायुग असू किंवा द्वापरयुग असू, हे चारही युगांचे जे प्रतिनिधी आहेत, ते सर्व भगवंतांचे दास आहेत आणि भगवंतांच्या आज्ञेनुसार वेगवेगळ्या भौतिक जगातल्या ब्रह्मांडामध्ये आपली सेवा निभावत आहेत. तर हे भगवंतांचे दास ज्या ब्रह्मांडामध्ये भगवंतांची जी सेवेसाठी गोष्ट आवश्यक आहे, त्या प्रकारे त्या ठिकाणचं वातावरण तयार करतात, जेणेकरून बद्ध जीव हे क्रमशः, स्टेप बाय स्टेप, क्रमशः भक्ती मार्गाकडे आकर्षित होऊन अंततः आपल्या जीवनामध्ये शुद्धीकरण प्राप्त करून भगवत धामात जाऊ शकावे. तर अशा प्रकारे कलीपुरुष पण आपण समजू शकतो, की वेगवेगळ्या ब्रह्मांडामध्ये अनंत सारे ब्रह्मांड आहेत, अनंत सारे ग्रह आहेत आणि तिथे पण वेगवेगळे हे 4 युग चालू आहेत. तर त्या ठिकाणी भगवंतांचे सगळे वेगवेगळे सेवक हे त्यांची सेवा निभावत असतात. ठीक आहे माताजी. तर आपण हे जे भागवत वाचत आहोत त्याच्यामध्ये भगवंतांच्या ब्रह्माजींच्या ह्या दिवसातल्या लीलांचं संक्षिप्तमध्ये वर्णन आहे. तर हे जे दास आहेत, भगवंतांचे सेवक आहेत, ते इतर ठिकाणी पण भगवंतांची सेवा नियमितपणे करण्यामध्ये गुंतलेले आहेत. तर कोणत्या ना कोणत्या ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठे आत्ता पण सत्ययुग चालू आहे, आत्ता पण त्रेतायुग चालू आहे, आत्ता पण द्वापरयुग चालू आहे. तर या ठिकाणी हे जे प्रतिनिधी आहेत त्या युगांची ते सेवा बजावत आहेत माताजी. ठीक आहे? हो प्रभूजी. आणि प्रभूजी, आपण जी अशा आख्यायिका ऐकतो की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवांनी विष प्राशन केलं, त्यातून कलीचा जन्म झाला, तर ते सुद्धा आहे का? कलीचा कलिपुरुष जन्म हा. कलिपुरुषाचं हो. मी आपण अजून कोणी ऐकलेलं मला रेफरन्स सांगाल का भागवतामध्ये याचा? मला पाहावं लागेल. प्रभूजी, मला भागवतामध्ये नाही माहिती, पण मी असं YouTube वरती ऐकलं होतं. अच्छा. मी तर काही ऐकलं नाही, पण कुणाला जर रेफरन्स माहिती असेल, मी स्वतः पण एकदा चेक करेल माताजी. ठीक आहे? हो मला प्रभूजी. याच्याबद्दल कल्पना नाहीये, तर मी चेक करेल एकदा. हो ठीक आहे. प्रभूजी, धन्यवाद. हरे बाकीचं कृष्ण. सर्व ऐकलंय. लक्ष्मीचं त्याच्यातून ऐकलंय जन्म, धन्वंतरीचा ऐकलाय. ठीक आहे? हो प्रभूजी, ते हलाहल विष प्राशन हलाल. करण्याच्या वेळी झाला असं ऐकलंय. आणि एकदा मी चेक करेल माताजी. हो प्रभूजी. ठीक आहे? हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? ठीक आहे, आपण सुरुवात हरे करूया. कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. येस प्रभूजी, बोल. याला जोडून एक माझा प्रश्न म्हणजे
कलिपुरुष माझ्या मते चारी युगामध्ये असला पाहिजे, पण त्याचा प्रभाव मात्र प्रभाव. कमी असणार ज्या वेळेला धर्माचे चारी स्तंभ सुस्थितीत होते, त्यावेळेला कलिपुरुष असणार, पण त्याचा प्रभाव नाहीये. असं तो हळूहळू असा असू शकेल का? भागवताच्या पहिल्या स्कंदातच दिलेलं आहे की कशा प्रकारे धर्माच्या 4 स्तंभांचा ऱ्हास हा क्रमशः होत गेलेला आहे. सत्ययुगामध्ये 4 स्तंभांपैकी एक स्तंभ भग्न पावतो सत्ययुगाच्या शेवटी. त्यानंतर त्रेतायुगाच्या शेवटी राहिलेल्या 3 स्तंभांपैकी अजून एक स्तंभ भंग पावतो, म्हणजे 2 राहतात. द्वापार युगाच्या शेवटी राहिलेल्या 2 स्तंभांपैकी एक स्तंभाचा ऱ्हास होतो, भग्न पावतो आणि कलियुगाच्या शेवटी एक राहतो आणि कलियुगाच्या अधःपतनासोबत तो राहिलेला एक स्तंभ पण डगमगत आहे कलियुगाच्या शेवटापर्यंत तो पण. तर अशा प्रकारे तुम्ही जे म्हणत आहात ते खरं आहे, की धर्माचा ऱ्हास हा क्रमशः होतो आणि अधर्म हा हळू-हळू वाढत जातो आणि कलिपुरुषाचा प्रभाव आपण अंदाज नाही लावू शकत. आपण शास्त्रात जे दिलेलं आहे त्याप्रमाणे जाऊ. तर शास्त्रात सांगितलंय की कलिपुरुषाचा एंट्री म्हणजे प्रवेश भगवंतांच्या या भौतिक जगातल्या लीला संपुष्टात आणल्यानंतर झाला नंतर आणि चालू त्याचा प्रभाव जोपर्यंत परीक्षित महाराज पांडवांचे नातू ह्या पृथ्वीवर राज्य करत होते, तोपर्यंत कलियुग प्रभाव वाढू शकला नाही. परंतु आता या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की कशाप्रकारे कलियुगाचा प्रभाव वाढण्यासाठी सुरू झाला, ज्यावेळेस परीक्षित महाराजांना एका ब्राह्मण पुत्राद्वारे, शमीक ऋषींच्या पुत्राद्वारे, शृंगीद्वारे त्याच्या अ इमॅच्युअरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? अपरिपक्व. अपरिपक्व. अपरिपक्व अवस्थेमध्ये त्या शृंगीनी परीक्षित महाराजांना मृत्यूदंडाचा शाप दिला, जो की त्यांच्या चुकीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात होता. आणि अशा प्रकारे कलिपुरुषाला ती संधी प्राप्त झाली आपला प्रभाव वाढवण्याची. तर हा एक पॉइंट इन टाइम म्हणजे पूर्ण भूतकाळातला एक विशेष वेळ सांगितलाय, ज्या ठिकाणी प्रभाव वाढण्यासाठी सुरू झाला. वाढले. ओके. ठीक आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण. तर आपण सुरुवात करूया. श्लोक क्रमांक 9 आपण म्हणण्याचा प्रयत्न करा. उपवर्णितम् एतद्वः उपवर्णितम् एतद्वः पुण्यं पारीक्षितं मया पुण्यं पारितं मया वासुदेवः कथोपेतम् वासुदेवः कथोपेतम् आख्यानं यदपृच्छत कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी? हा, योजना माताजी तुम्ही वाचा. संजना माताजी तुम्ही पुढचं वाचा. हो, चालेल प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे ऋषी हो, तुम्ही मला विचारले त्याप्रमाणे पुण्यशील परीक्षित महाराजांच्या चरित्राशी संबंधित असे कृष्ण कथेतील बहुतेक सर्व काही मी तुम्हास सांगितले आहे. तात्पर्य: भागवत म्हणजे भगवंतांच्या कर्तृत्वाचा इतिहास होय. भगवंतांची कार्ये सुद्धा भक्तांच्या संबंधातच घडत असतात. त्यामुळे भक्तांची चरित्रे आणि भगवंतांच्या कार्याचा इतिहास हे वेगवेगळे नाहीत. भगवत भक्त भगवत चरित्रे आणि भगवत भक्तांची चरित्रे यांचा सारखाच सन्मान करतो, कारण ती सर्वच दिव्य असतात. हरे कृष्ण प्रभुजी. श्रीला प्रभुपाद की जय. की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे श्रीमद भागवतम या ग्रंथाचं गमक सांगितलंय, की का हा ग्रंथ महान आहे. तसं पाहायला गेलं तर भागवताच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला कुणाच्या जीवन कार्याची महानता, यशोगान पाहायला मिळतं? प्रभुजीज, माताजीच. भगवंतांच्या महान भक्तांचं जीवन कार्य आपल्याला पाहायला मिळतं. जसं की पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला परीक्षित महाराजांचा जीवनकाळ पाहायला मिळतो, पांडवांचा जीवनकाळ पाहायला मिळतो. त्याच प्रकारे
अ, दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंतांची जी क्रिएटिव्ह पोटन्सी, त्यांचं जे निर्माण, सर्ग आणि विसर्ग इत्यादी भगवंतांच्या विभवांबद्दल म्हणजे त्यांच्या अ, ऐश्वर्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. तिसऱ्या स्कंदामध्ये आपल्याला भगवंतांचे महान भक्त विदुर जी आणि मैत्रेय महर्षी यांच्यातला संवाद सुरू झालेला पाहायला मिळतो. चौथ्या स्कंदामध्ये आपल्याला पृथु महाराजांबद्दल ऐकायला मिळतं. तर अशा प्रकारे वेगवेगळे जर स्कंद पाहायला गेलं, तर भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांसोबत खूप सारा भाग श्रीमद भागवताचा डेडिकेटेड, डिव्होटेड म्हणजे दिलेला आहे भगवंतांच्या महान भक्तांच्या जीवनाचा जीवन कार्याचा गौरवशाली इतिहास सांगण्यासाठी. तर इथे सांगितलं गेलं आहे, की का भगवंतांच्या महान भक्तांचं जीवन हे पण तेवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जेवढं भगवंतांच्या प्रत्यक्ष अवताराविषयी, भगवंतांच्या लीलांविषयी ऐकणं. का? कारण भगवत भक्तांची ही जी चरित्रे आहे, त्यांचं जे जीवनकाळ आहे, ते पूर्णतः भगवंतांच्याच सेवेमध्ये जोडलं असल्यामुळे त्यांच्या चरित्रामध्ये तोच तेच फळ आपल्याला प्राप्त होईल. त्यांचं जीवनचरित्राचा अभ्यास करून जे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे, भगवंतांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून. त्याच्यामुळं भागवत सांगतं, की भक्तांची चरित्रे आणि भगवंतांचा कार्याचा इतिहास हे दोन्हीही वेगवेगळे नाहीत. त्याच्यामुळं हे दोन्हीही अभ्यास करणं खूप खूप आवश्यक आहे, जर आपल्याला भक्ती मार्गामध्ये पुढे जायचं आहे तर. कोणाचा काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच? कशामुळे महत्त्वाचं आहे भगवंतांच्या वेगवेगळ्या दिलेल्या भक्तांच्या जीवनचरित्राबद्दल अभ्यास करणं? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. तर इथे सांगितलं की भगवत भक्त, भगवत चरित्रे आणि भगवत भक्तांची चरित्रे म्हणजे भगवंतांची चरित्रे आणि भगवत भक्तांची चरित्रे ह्या दोन्हीच्या अभ्यासाने आपल्याला सेम तोच फायदा, तोच लाभ अनुभवास मिळतो. श्लोक क्रमांक 10. या या कथा भगवतः या 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 कथा भगवतः भगवतः कथनीयोरुकर्मणः कथनीयोरुकर्मणः गुणः कर्माश्रया पुंभी गुणकर्माश्रया पुंभी संसेव्यास्ता बुभूषिषु बुभूषुभिः संसेव्यास्ता बुभूषुभिः. हरे कृष्णा. संजना माताजी. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे जीवनामध्ये परिपूर्णत्व मिळवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी अत्यंत आश्चर्यकारक रीतीने वर्तणाऱ्या भगवंतांच्या दिव्य कर्मांसंबंधीचे सर्व प्रसंग अत्यंत नम्रपणे श्रवण केले पाहिजे. तात्पर्य: भगवंतांचे नाम, गुण, कर्म ही सर्व दिव्य आहेत. त्यांचे कृक्त श्रवण मनुष्याला शाश्वत जीवनाकडे अग्रेसर करते. पद्धतशीर श्रवणाचा अर्थ हा की भगवंतांना सत्य वस्तुस्थितीत क्रमक्रमाने समजून घेणे आणि त्यांना असे सत्य वस्तुस्थितीने समजून घेणे म्हणजे शाश्वत जीवन प्राप्त करणे होय. भगवद्गीतेत तसेच म्हणते आहे. भगवान श्रीकृष्णांची यशस्वी दिव्य चरित्रे म्हणजे प्रकृतीने जीवावर लादलेल्या जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधींच्या प्रक्रियेला संपुष्टात आणण्यासाठी निर्दिष्ट उपाय आहे. अशा पूर्णत्वाची पराकाष्ठा हेच मानवी जीवनाचे ध्येय असून हीच दिव्यानंदाची प्राप्ती आहे. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण माताजी. श्रील प्रभुपाद की जय. जय. तर आपण इथं पाहतो की कशा प्रकारे भगवंतांबद्दलचं सर्व विश्लेषण, त्यांच्या नावाबद्दलचं विश्लेषण, गुणाबद्दलचं विश्लेषण, कर्माबद्दलचं विश्लेषण हे सर्व दिव्य आहे. तर कधी-कधी आपण पाहतो की कधी काही व्यक्ती त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या अपरिपक्व स्थितीमध्ये भगवंतांच्या काही विशेष लीलांकडे त्यांचा कल अधिक असतो. जसं की आपण पाहतो भारतामध्ये पण खूप साऱ्या भागवत सप्ताहांमध्ये जे श्रोते आहेत आणि जे वक्ता आहेत ते
लगेच भगवंतांचं जे स्तर आहे, भगवंतांचा जो सच्चिदानंद स्तर आहे, त्यांचं जे महती आहे, ती योग्य प्रकारे समजून न घेता भगवंतांचे जे आपल्या भक्तांसोबत प्रेमाचे आदान-प्रदान आहेत, रासलीला इत्यादी, लगेच त्या दशम स्कंदाच्या भागांना त्या लीलांमध्ये उडी घेतात किंवा त्या लीला चर्चा करण्यासाठी सुरुवात करतात आणि या गोष्टीची काळजी घेत नाहीत, की त्यांचा साक्षात्काराचा स्तर भगवंतांच्या बाबतीत त्या स्तरावर आहे का? भगवंतांना विशेष योग्य प्रकारे त्यांनी अभ्यास केला आहे का? समजून घेतला आहे का? त्याच प्रकारे श्रोत्यांचा जाणून घेण्याचा स्तर हा त्याच स्तरावरचा आहे का? आणि हे असं नसल्यामुळे परिणाम काय होतो, की जे सांगणारे आहेत किंवा जे ऐकणारे आहेत, त्यांच्या हृदय परिवर्तन होत नाही. अशा प्रकारे भगवंतांचं जे आयसोटेरिक म्हणजे जे सर्वोच्च प्रेमाच्या स्तरावर जे आदान-प्रदान आहे त्यांच्या भक्तांसोबत, ना तर श्रोत्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण होतं त्याच्यातून, ना तर त्या वक्त्यांच्या हृदयाचं शुद्धीकरण होतं. आणि परिणाम असा होतो, की भौतिकवादी लोकं भगवंतांना पण एका सामान्य मनुष्यासारखं पाहायला लागतात. त्यांना वाटायला लागतं, की भगवंतांच्या 16,108 राण्या होत्या. मग मी पण खूप साऱ्या अ, स्त्रियांशी संबंध ठेवले तर काय हरकत आहे? कारण की भगवंतांनी पण असं केलं ना. पण त्यांना हे कळत नाही, की भगवंत 16,108 काय भग प्रभुपाद म्हणायचे, "कृष्णा कॅन मॅरी इव्हन 16 बिलियन वाईफ्स. ही हॅज दॅट कॅपॅसिटी" की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, की 16,000च काय 16 करोडो, अरबो राण्यांशी पण ते विवाह करू शकतात. परंतु प्रत्येक राणीला इतक्या व्यवस्थित प्रकारे त्यांनी मेंटेन केलं किंवा ठेवलं. त्या दिलेल्या राजवाड्यामध्ये आणि खूप सारे बाग-बगीचे होते त्याच्यामध्ये. खूप सारे सेवक-सेविका त्या राणीच्या सेवेमध्ये होते आणि अशा प्रकारे पूर्ण प्रकारे त्या 16,108 राण्या भगवंतांच्या रा एका अर्धांगिनीच्या रूपामध्ये संतुष्ट होत्या. परंतु ते आपण करू शकतो का? नाही करू शकत. त्याचप्रमाणे भगवंत हे 7 वर्षाचे असताना त्यांनी गोवर्धन पर्वत हा आपल्या डाव्या हाताच्या सर्वात जे छोटं बोट आहे करंगळी, त्या करंगळीवर 7 दिवस आणि 7 रात्र धारण केलं भगवंतांनी. तर प्रभुपाद सांगतात, की शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या लोकांना जे की शास्त्राचा एक भाग घेऊ इच्छितात, परंतु दुसरा भाग हा त्यांना जो हवा नाहीये, त्यांना ज्यामध्ये रुची नाहीये, अशा भागाला ते सोडून देतात. त्याला श्रील प्रभुपाद सांगतात, शास्त्रामध्ये सांगितलंय अर्धकुकुट न्याय. अर्धकुकुट न्याय म्हणजे ज्या प्रकारे आपण ती लहानपणी गोष्ट ऐकलेली सोन्याचे अंडे देणारी कोंबडी. की एक लोभी मनुष्य असतो, त्याला ज्यावेळेस कळतं, की ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी बाजारामध्ये उपलब्ध आहे, तो त्या कोंबडीला तर आणतो, पण तो इतका लोभी असतो, की तो विचार करतो, की मला ह्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीकडून अंडे प्राप्त होणार आहे तिच्या एका भागातून. परंतु समोरच्या भागातून मला तिला खूप सारं खाऊ घालावं लागणार आहे. तर ज्याच्यामध्ये माझे पैसे व्यय होणार आहेत. तर मी असं करतो, की मी त्या सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीकडून सोन्याचे अंडे तर प्राप्त करेल, परंतु त्याला खाऊ घालण्याची जिम्मेदारी माझ्याकडे राहू नये, म्हणून त्या कोंबडीचा जे तोंडाचा भाग आहे, तो कट करून टाकायचा तो व्यक्ती ठरवतो. पण त्याला हे कळत नाही, जर त्या सोन्याच्या अंडे देणाऱ्या कोंबडीचा जर तोंडच राहिलं नाही, गळा कापला गेला, तर ती कसं काय जिवंत राहणार आणि कशाप्रकारे अशी कोंबडी अंडे देऊ शकणार? त्याच प्रकारे श्रील प्रभुपादजी सांगतात, की जे असे भौतिकवादी लोकं आहेत, भगवंतांच्या एका प्रकारच्या लीलांना तर ते स्वीकार करतील. उदाहरणार्थ भगवंतांचा रासलीला, ज्या की प्रेमाच्या सर्वोच्च स्तरावर आहेत, त्यांच्या शुद्ध भक्तांसोबत, सोबत ते आवडीने ऐकण्याची इच्छा ठेवतील. परंतु भगवंतांच्या की ज्या बाकीच्या लीला आहेत, त्यांची सर्ग-विसर्ग हे भौतिक जगत बनवण्याची जी लीला आहे आणि याच्या संबंधित जे त्यांची ऐश्वर्य आहेत,
ते जाणून घेण्याची, भगवंतांचा तो स्तर जाणून घेण्याची अशा भौतिकवादी लोकांची तयारी नसते. म्हणून श्रील प्रभुपादजी त्यांना शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अर्धकुकुट न्याय असं सांगतात. अर्धकुकुट न्याय म्हणतात, की त्यांना भगवंतांच्या कार्याची, लीलांची एक बाजू जाणून घ्यायची आणि त्याला अनुकरण करायचंय. अनुसरण नाही करायचंय. अनुकरण करणे म्हणजे इमिटेट करणे, कॉपी करणे आणि अनुसरण करणे म्हणजे भगवंतांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करणे, आपले कार्य पार पाडणे. तर अशा लोकांसाठी हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे, की भगवंतांची सर्वच विश्लेषणं त्यांच्या नामाबद्दलचं, त्यांच्या कर्माबद्दलचं, त्यांच्या गुणाबद्दलचं हे तेवढेच शुद्धीकरण करणारे आहेत. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादजी सांगतात, की आपण भागवत हे क्रमशः वाचलं पाहिजे. श्रील प्रभुपादजी सांगतात, की प्रत्येक स्कंद एक-एक करून वाचला पाहिजे आणि त्या स्कंदामध्ये पण कव्हर टू कव्हर पहिल्या पृष्ठापासून ते शेवटच्या पानापर्यंत आपण एक-एक पानामध्ये भगवंताला जाणून घेण्यासाठी आपल्याला जी काही बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी, त्या अनुसार प्रयत्न करायला पाहिजे. जसं की पहिल्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी सूत गोस्वामींचा एक श्लोक येतो, ज्याच्यामध्ये ते म्हणतात, की "यथा धीत यथा मती", की ज्या प्रकारे मला भगवंतांनी आणि माझ्या गुरुच्या कृपेने बुद्धी प्राप्त झालेली आहे, त्या प्रकारे त्या स्तरावर जाऊन मी भगवंतांना जाणण्याचा त्या बुद्धीने जरूर प्रयत्न करेल. तर ही आपली मनोकामना असली पाहिजे श्रीमद भागवत वाचताना. तर आपण एकदा तो श्लोक बघू. यथा धीतम यथा मती. 3ऱ्या अध्यायामध्ये शेवटी श्लोक येतो सूत गोस्वामींद्वारे. शेवटचा श्लोक आहे. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. तत्र कीर्तयतो विप्रा तत्र कीर्तयतो विप्र विप्रर्षेर्भूरि तेजसः विप्रर्षेर्भूरि तेजसः अहं चाद्यगमं तत्र अहं चाज्ञगमं तत्र निविष्टस्तत् अनुग्रहात् निविष्ट तत् अनुग्रहात् सोऽहं वः श्रावयिष्यामि अहं वः श्रावयिष्यामि यथाधीतं यथा मती. यथाधीतं यथा मती. तर या श्लोकामध्ये सूत गोस्वामी त्यांचे ग्रॅटिट्यूड, त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहेत त्यांच्या गुरु महाराजांबद्दल, शुकदेव गोस्वामींबद्दल. ते म्हणतात, की त्यांच्या कृपेने, माझ्या गुरु महाराजांच्या कृपेने मी हे भागवत शिकू शकलो आणि कशा प्रकारे मी आपल्याला हे वर्णन करण्याचा प्रयत्न करेल. हे शौनकादी ऋषीमुनी हो, जशा प्रकारे मी त्यांच्याकडून शिकलोय आणि जशा प्रकारे त्यांची मला कृपा प्राप्त झालेली आहे, माझ्या गुरु महाराजांची, जशा त्यांच्या कृपेने जो साक्षात्कार मला प्राप्त झालाय, ज्या थोड्याफार प्रमाणामध्ये मी शिकलो आहे, समजलो आहे, त्या प्रमाणामध्ये मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर हा जो मार्ग आहे, ही जी पद्धत आहे श्रीमद भागवताचा अभ्यास करण्याची, ही बरोबर पद्धत आहे, की आपण श्रीमद भागवताचा अभ्यास प्रभुपादांनी सांगितलं तसं क्रमशः जातो. पहिल्या स्कंदापासून 2ऱ्या स्कंदाला, 2ऱ्यापासून 3रा अशा प्रकारे जातो. उडी मारत नाही 10व्या स्कंदाला. आणि ह्या प्रत्येक स्कंदामध्ये पण 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या इत्यादी आपण भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण कव्हर टू कव्हर अभ्यास करू. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 11. ऋषय ऊचुः ऋषय ऊचुः सूतजीव समासौम्य सूतजीव समासौम्य शाश्वतीर्विशदं यशः शाश्वतीर्विशदं यशः यस्त्वं शंससि कृष्णस्य यस्त्वं शंससि कृष्णस्य
मर्त्यानाम् अमृतं हिनः अमृतं हीनः. तर या ठिकाणी शौनकादी ऋषी सूत गोस्वामींना आशीर्वाद देत आहेत. ते जे श्रीमद भागवतम इतक्या साऱ्या 90,000 शौनकादी ऋषी मुनींच्या आणि त्यांच्या द्वारे आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी जे श्रीमद भागवतम सांगत आहेत सूत गोस्वामी, त्यांना आशीर्वाद प्रदान करत आहेत शौनकादी ऋषी. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. हा प्रभू. ऋषी म्हणाले, अहो सौम्यसुत गोस्वामी, तुम्ही पुष्कळ वर्षे जगावे, तुम्हास चिरंतन कीर्ती लाभो. तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या यशाविषयी अतिशय सुरेख रीतीने सांगत आहात. आम्हा मर्त्य जीवांना असे श्रवण अमृताप्रमाणेच आहे. तात्पर्य द्वारा सेल्प्रपात की जय. मनुष्याने भगवंतांच्या दिव्य गुणकर्मांविषयी श्रवण करताना स्वतः भगवंतांनी स्वतःच्या जन्मकर्माविषयी भगवद्गीतेत 4.9 जे प्रतिपादन केले आहे त्याचे नेहमी स्मरण ठेवावे. भगवंत जरी मानव समाजात अवतीर्ण होऊन लीली संपन्न करीत असले तरी त्या लीला त्यांच्या भौतिक शक्तीहून भिन्न अशा दिव्य शक्तीने संपन्न होत असल्या कारणाने दिव्य आहेत. भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे अशी कर्मे दिव्य आहेत. याचा अर्थ हा की भौतिक शक्तीच्या पाशात बद्ध असलेल्या सामान्य जीवमात्रांप्रमाणे भगवंत जन्म घेत नाहीत आणि कर्मही करीत नाहीत. तसेच त्यांचे दिव्य रूप हे सामान्य जीवमात्रांप्रमाणे भौतिक नसते आणि परिवर्तनशीलही नसते. जो हे सत्य भगवंतांकडून अथवा अधिकृत स्रोतांकडून जाणून घेतो तो हे वर्तमान भौतिक शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही. अशा प्रबुद्ध जीवांना भगवत धामात प्रविष्ट करण्यात येते. तेथे ते भगवंतांच्या दिव्य प्रेममय भक्तीत निमग्न होतात. म्हणून भगवद्गीता व भागवत यांच्यात अंकित असलेल्या भगवत चरित्रांविषयी आपण अधिकाधिक श्रवण करू तर आपणास भगवंतांच्या दिव्य प्रकृतीची अधिकाधिक जाणीव होईल आणि भगवत धामाच्या मार्गावर आपली प्रगती होत राहील. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर या ठिकाणी आपण पाहतो की शौनकादी ऋषी हे सूत गोस्वामींना आशीर्वाद देत आहेत की आपण आपल्याला चिरंतर म्हणजे नित्य काळाकरता कीर्ती लाभो. कशामुळे? कारण आपण भगवत चरित्राविषयी इतक्या सुंदर प्रकारे वर्णन करत आहात सूत गोस्वामी, जे की भगवत चरित्र केवळ आमच्यासाठी म्हणजे त्या 90,000 शौनकादी ऋषीमुनींसाठीच लाभदायक नाहीये. तर ह्या कलियुगामधले जे असंख्य बद्ध जीव आहेत, जे ह्या श्रीमद भागवताचा आधार ग्रहण करतील, जे की श्रीमद भागवताचा आधार ग्रहण करून कलियुगामध्ये आपलं जीवन परिपूर्णता प्राप्त करतील, त्या सर्व जीवांसाठी हे जे भागवत आहे ते अमृताप्रमाणे आहे. कशामुळे अमृताप्रमाणे? कारण हे याचा जर आपण योग्य प्रकारे लाभ घेतला आपल्या जीवनामध्ये, तर आपण पण नित्य सच्चित आनंद जीवन, शाश्वत जीवन प्राप्त करू शकतो आध्यात्मिक जगतामध्ये, भगवत धामामध्ये आपण प्राप्त करू शकतो भगवत धामाला. त्याच्यामुळे हे श्रीमद भागवतम ही भगवंतांचं चरित्र जे सूत गोस्वामी सांगत आहेत ते अमृताप्रमाणेच आहे. आणि श्रील प्रभुपादजी भगवद्गीतेतल्या त्या विशेष श्लोकाचा रेफरन्स त्या श्लोकाबद्दल रेफरन्स देत आहेत. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति माम एति सो अर्जुनः. की हे अर्जुना, जो कोणी व्यक्ती हे जाणतो की माझं म्हणजे भगवंतांचं, भगवंत कृष्णाचं जे जन्म आणि कर्म जे आहेत, भगवंतांचा जो जन्म किंवा आविर्भाव आहे आणि त्यांचे जे कर्म आहेत हे साधारण नाही आहेत, तर हे दिव्य आहेत. जसं की आपण उदाहरणार्थ पाहतो की भगवंत ज्यावेळेस गोकुळामध्ये वाढत होते, वसुदेवांनी भगवंतांना जन्मानंतर लगेचच मथुरेतून कंसाच्या कारागृहातून गोकुळमध्ये आणलं आणि त्यानंतर ते नंद महाराज आणि यशोदा माता यांचे पुत्राच्या रूपामध्ये ज्यावेळेस वाढत होते, त्यावेळेस असं सांगितलं जातं की
प्रत्येक गोष्ट भगवंतांची जी होती, ती गोष्ट पहिल्यांदा होताना त्याचा एक फेस्टिव्हल म्हणजे त्याचा एक उत्सव साजरा केला जायचा. जसं भगवंतांनी पहिल्यांदा अन्नप्राशन केलं. भगवंतांनी पहिल्यांदा रांगायला सुरुवात केली. भगवंतांनी पहिल्यांदा एक-एक पाऊल टाकून चालण्यासाठी सुरुवात केली. ज्यावेळेस भगवंतांना कृष्णाला त्यांच्या पौगंड अवस्थेमध्ये असताना 5 वर्ष किशोर अवस्था संपल्यानंतर ज्यावेळेस पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश केला, त्यावेळेस कसं सुरुवातीला त्यांना पहिल्यांदा ज्यावेळेस वस्त्र सांभाळण्यासाठी दिली जायची, त्यावेळेस उत्सव साजरा केला गेला. ज्यावेळेस भगवंतांनी पौगंड अवस्थेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना लहान वासरांपासून एक स्टेप प्रमोशन मिळालं. गायी चरण्यासाठी त्यांना दिल्या गेल्या जाऊ लागल्या. तर त्या दिवशीचा उत्सव मनवला गेला गोकुळ वृंदावनमध्ये. तर सांगण्याचा अर्थ असा, की भगवंतांची प्रत्येक कार्य, भगवंतांचं छोट्यातल्या छोट्या लीला ह्या पण तेवढ्याच शुद्धीकरण करणाऱ्या आहेत आणि ह्या पण तेवढ्याच दिव्य आहेत. जसं आपण पाहतो, की 5व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. ऋषभदेव या अवतारामध्ये भगवंत हे कोणत्याही अवतारात अवतरित झाले तरी त्यांचा अवतार हा सच्चित आनंद असतो. ऋषभदेवांबद्दल सांगितले 5व्या स्कंदामध्ये, की कशाप्रकारे शरीराचे त्याज्य पदार्थ ज्याला आपण सकाळी नेचर्स कॉलला जाणं म्हणतो, प्रातर्विधी करणं म्हणतो. तर ते असं शरीरात टाकून दिलेला भाग आहे, जो की आपल्या शरीरासाठी निरर्थक आहे. त्याला कधी आपण त्याच्याबद्दल पश्चाताप करत नाही, की "अरे, मी प्रातर्विधीला जाऊन आलो." आपल्याला वाटतं, की बरं झालं, की पोट मोकळं झालं, आता मला स्वस्थ वाटेल. परंतु ऋषभदेवांबद्दल भागवतात वर्णन आहे, की कशाप्रकारे ते नेचर्स कॉल, ह्युमन्स नाईट सॉइल म्हणजे विष्ठापन ज्यावेळेस त्यांच्या शरीरातून पास व्हायची, त्याचा जो गंध आहे, सुगंध, तो कित्येक मैलापर्यंत पोहोचायचा. हे आहे भगवंतांचं सच्चित आनंद शरीर. परंतु आपण ज्यावेळेस टॉयलेटला जातो, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे हे फ्रेग्रन्स, ते फ्रेग्रन्स लावावं लागतं, जेणेकरून ती जी जागा आहे, ती वापरण्याच्या लायक राहावी, स्वच्छ राहावी. का? कारण आपलं शरीर जे आहे ते सर्व अज्ञानाने, इग्नोरन्सनी आणि दुःख देणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे, घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं आहे. परंतु भगवंतांचं शरीर त्यापेक्षा वेगळं आहे. त्याचप्रकारे आपले सामान्य मुलं पण हळू-हळू मोठे होतात, अन्नप्राशन करतात वगैरे, वगैरे. परंतु त्याचं वर्णन हजारो, लाखो वर्षांनंतर पण काही होत नाही. परंतु भगवंतांचं तसं नाहीये. भगवंतांनी सत्ययुगामध्ये लाखो, मिलियन्स, दशको वर्षांपूर्वी लाखो वर्षांपूर्वी नरसिंहदेवांनी प्रल्हाद महाराजांच्या संरक्षणासाठी हिरण्यकशिपूचा वध केला. परंतु आज पण त्या लीलांचं तेवढ्याच चवेने, तेवढ्याच आस्थेने आज पण तेवढंच गुणगान केलं जातं भक्तांद्वारे. त्याच प्रकारे त्रेतायुगामध्ये जे काही लाखो-लाखो वर्षांपूर्वी घडलेली कथा आहे, प्रभू रामचंद्रांनी सीता मातेला परत आणण्यासाठी, परत प्राप्त करण्यासाठी कशाप्रकारे जो अतिशय शक्तिशाली असा जो राक्षस असुर होता रावण, त्याचा वध केला, त्याचा पराभव केला. आज पण सामान्य मनुष्य बद्ध अवस्थेत का असेना, तेवढ्याच चवीने, तेवढ्याच रुचीने ती भगवंतांची लीला ऐकण्यासाठी आतुर आहे. का? तोच फरक आहे भगवंतांच्या लीलेमध्ये आणि एका सामान्य मनुष्याच्या जीवन कार्यामध्ये किंवा जीवन कालावधीमध्ये. भगवंत हे दिव्य आहेत. त्याच्यामुळे लाखो, करोडो वर्ष होऊन गेले, तरी लोकांची त्यांच्याबद्दल ऐकण्याची जी रुची आहे, ती कमी झालेली नाही. ती तेवढीच आहे. आपण पाहतो, की आजच्या काळामध्ये नाही, पण रामायण ज्यावेळेस बी.आर. चोप्रांचं रामायण, महाभारत ह्या मालिका सुरू झाल्या होत्या 1980च्या दशकामध्ये. तर रस्ते अक्षरशः ओस पडलेले असायचे. का? कारण लोकं इतके आकर्षित होते
ते रामायणातल्या लीला पाहण्यासाठी, प्रभू रामचंद्रांबद्दल जाणून घेण्यासाठी, कृष्णाबद्दल जाणून घेण्यासाठी, की त्या मालिकांच्या समोरून हटायचे नाहीत. कितीतरी आजूबाजूचे कुटुंब पण एकत्र येऊन बघायचे, एका कुटुंबातील घरी टीव्ही असेल तर. तर सांगण्याची गोष्ट अशी की ती मालिका आकर्षित करत नाहीये लोकांना. त्या मालिकेमध्ये दर्शवलेले भगवंतांचे जे नाम, रूप, गुण, लीला इत्यादींचं जे वर्णन आहे, ते खरं आकर्षित करणारी गोष्ट आहे सर्व लोकांना. आणि एक शेवटचं उदाहरण देऊ, मग आपण पुढे जाऊ. आज पण आपण पाहतो, की सर्व जगामध्ये सर्वात मोठी काँग्रिगेशनल गॅदरिंग म्हणजे सर्वात मोठे लोक एकत्र कुठे येतात? जसं की आपण पाहतो जगन्नाथपुरीमध्ये आता काही दिवसांपूर्वीच रथयात्रेचा उत्सव पार पडला. 10 लाखापेक्षा अधिक लोकं तिथे उपस्थित होते आणि जास्त काही मोठं गाव नाहीये ते जगन्नाथपुरी. आपण जे कोणी तिथं व्हिजिट केलेलं आहे. त्याच प्रकारे काही महिन्यांपूर्वी 3-4 महिन्यांपूर्वी फेब्रुवारी अ, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कुंभमेळा पार पडला. तर करोडो लोकांनी स तिथं अ, संगमामध्ये दिव्य स्नानाचा अनुभव घेतला आणि आकर्षित झाले त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये भाग घेण्यासाठी. आणि शासनाकडून काही ॲडव्हर्टाइज नाही करावं लागली त्यासाठी, की कृपया सर्वांनी जगामधील सर्व लोकांनी या ठिकाणी यावं, प्रयागराजला यावं, याच्यामध्ये भाग घ्यावा आणि तुम्हाला आला तर ही ऑफर दिली जाईल, तो फायदा दिला जाईल. कुणालाच काही ॲडव्हर्टाइज करायची गरज नाही पडली. पण तरी पूर्ण जगातून इतके करोडो लोकं आकर्षित झाले. का? कारण तो कुंभमेळा जी लीला दर्शवतो, ज्याच्यामध्ये की भगवंतांच्या हाताने जे अमृत कलश प्राप्त होणार होता अ, देवतांना, त्या अमृत कलशामधले काही थेंब ज्या वेगवेगळ्या 4 ठिकाणी पडले, त्या ठिकाणी त्या लीलेच्या भगवंतांच्या दिव्य लीलेच्या आधारावर आजही इतके करोडो लोक आकर्षित होतात. तर हे आकर्षण कोणत्याच भौतिक गोष्टींनी शक्य नाहीये प्रभूजीच, माताजीच. तर हा फरक आहे भौतिक गोष्टीच्या आकर्षणामध्ये आणि भगवंतांच्या आकर्षणामध्ये. आणि त्याच्यामुळेच भगवंतांचं जे सर्व अवतारांचे स्रोत आहेत कृष्ण, त्यांचं नाव आहे कृष्ण. याचा अर्थ आहे, कृष्णाचा अर्थ आहे ऑल अट्रॅक्टिव्ह. ऑल अट्रॅक्टिव्ह म्हणजे जे सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षित करतात, म्हणून त्यांना कृष्ण म्हटलं जातं. आणि त्याच प्रकारे प्रभू रामचंद्र म्हणजे सर्वांना जे आनंद प्रदान करतात, किंवा गोविंद म्हणजे गायींना आणि आपल्या इंद्रियांना जे आनंद प्रदान करतात, असे ते भगवंत गोविंद. तर आपले आकर्षित करणाऱ्या भौतिक बाकीच्या गोष्टी असू द्या, त्या त्यांच्या भगवंतांच्या आकर्षणाची तुलना त्यांच्याशी कधीच होऊ शकत नाही. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्णा. कशामुळे भगवंतांच्या जन्माला, भगवंतांच्या गुणांना, भगवंतांच्या लीलांना, कर्मांना का दिव्य म्हटलं जातं? आणि सामान्य जे बद्ध जीव आहे, त्यांचे जन्म, गुण, लीला इत्यादी हे का भौतिक समजलं जातं आणि भगवंतांचेच हे सर्व का दिव्य समजलं जातं? कोणाचा काही प्रश्न आहे का? हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभूजी. हा, योजना माताजी. प्रभूजी, प्रश्न होता पण तो क्लिअर झाला. म्हणजे काल अष्टगोपींच्या त्यांच्या लीलेबद्दल काल वाचनात आलं होतं. हा, म्हणजे त्यामध्येच त्यांच्या 8 गोप्या होत्या आणि त्यांच्यासोबतचे त्यांचे संबंध भगवंतांचे. बरोबर. तर ते क्लिअर झाले तुमच्या सांगण्यावरनं. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. आणि अजून ही गोष्ट आपल्याला जाणून घेण्यासारखी प्रभूजीच, माताजीच, की केवळ कृष्णामध्येच ही कॅपॅसिटी, ही क्षमता आहे, भगवंतामध्येच ही क्षमता आहे, की त्यांच्याशी आदान-प्रदान करणाऱ्या असंख्य जीवांना पूर्ण प्रकारे ते संतुष्ट करू शकतात. आम्हामध्ये कुणामध्येच ही क्षमता नाहीये. कधी-कधी आपण म्हणतो, की हा जो नेता आहे खूप प्रसिद्ध आहे. लाखो करोडो लोकं ह्या नेत्याला मानतात. परंतु तो व्यक्ती पण ह्या सर्व लाखो करोडो अनुयायांना, त्यांचे जे फॅन्स असतात त्यांना
तेवढ्या स्तरावर संतुष्ट करू शकत नाहीत, जेवढ्या परिपूर्ण स्तरावर भगवंत त्यांच्या भक्तांना संतुष्ट करू शकतात. जसं एक साधं उदाहरण जर आपल्याला पाहायला मिळालं, तर भगवंतांच्या रासलीलेमध्ये ज्यावेळेस भगवंत खूप साऱ्या असंख्य अशा गोपींसमवेत ते नृत्य करत होते. तर इतक्या साऱ्या गोपींसमवेत नृत्य करत असताना पण प्रत्येक गोपीला असा अनुभव येत होता, की भगवंत केवळ आपल्यासोबत नृत्य करत आहेत. भगवंत कृष्ण केवळ आपल्याकडेच पाहत आहेत, आपल्याकडे स्मितहास्य करत आहेत. हा अनुभव प्रत्येक गोपीला येत होता. त्याच प्रकारे भगवंत ज्यावेळेस त्यांच्या गोपबालकांच्या समूहामध्ये प्रसाद घेण्यासाठी बसायचे, तर त्यावेळेस असं सांगितलं जायचं, की एका कमळाच्या व्हलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? त्याचा मधला भाग कमळाचा पराग हां. पर- त्याचा जो पराग ह्यांचा मधला भाग आहे कमळाचा, कृष्ण त्या मधल्या भागाप्रमाणे असायचे आणि त्यांच्या बाजूला जशा कमळाच्या पाकळ्या असतात, त्या वाढत, वाढत जातात. त्याच प्रकारे गोपबालक पण अशा सर्कलमध्ये कृष्णाच्या बसायचे आणि कृष्ण ज्यावेळेस आदान-प्रदान करायचे गोपबालकांसमवेत, त्यावेळेस त्या प्रत्येक गोपबालकाला असं वाटायचं, की कृष्ण प्रसाद फक्त माझ्याशीच देवाण-घेवाण करत आहेत. कृष्ण फक्त माझ्याकडेच बघत आहेत, असं प्रत्येकाला वाटायचं. तर हे जे आदान-प्रदान आहे, जे की भगवंत प्रत्येक जीवाला पूर्णतः संतुष्ट करू शकतात, पूर्णतः त्याच्याशी आदान-प्रदान करू शकतात प्रेमाचं, फक्त भगवंतांना शक्य आहे. बाकी कोणत्याही भौतिकवादी व्यक्तीला हे शक्य नाहीये. तर यामुळे भगवंतांच्या कर्माला, भगवंतांच्या लीलांना आणि जन्माला दिव्य म्हटलं जातं. आणि आपले जे कार्य आहेत, आपला जो जन्म आहे, आपले जे जीवनातले कार्य आहेत, त्यांना दिव्य आपण म्हणू शकत नाहीत. तर यासोबत आपण इथे कन्क्लूड करू. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभोजीस, माताजीस, हरे कृष्ण. आपण बरेच काही उदाहरणं पाहिले आजकालच्या जीवनामधून आणि भागवतामधून पण, की कशाप्रकारे भगवंत वेगवेगळ्या त्यांच्या आदान-प्रदानामधून हे दर्शवतात, की केवळ तेच त्यांच्यामध्येच क्षमता आहे सर्व जीवांशी पूर्ण प्रकारे त्यांना संतुष्ट करण्यासाठी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. येस माताजी. प्रभूजी मला जगन्नाथ यात्राविषयी विचारायचं होतं, हां, की हां. जगन्नाथ यात्रा आहे ती एकूण 3 दिवसांची असते की 9 दिवसांची असते? मला एक्झॅक्टली कळालं नाही त्याचं. हे पहा मी म्हणजे ज्याचा थोडाफार अभ्यास केलेला किंवा जे ऐकलेलं आहे, की जगन्नाथची जी रथयात्रा 9 दिवसांची असते. जसं यावर्षी जर तुम्ही पाहायला गेलं, तर 27 तारखेला रथयात्रा होती आणि जे की एकतर एका दिवसात किंवा 2 दिवसात पार पडते. म्हणजे ज्या ठिकाणी रथ सूर्य अस्ताच्या वेळेपर्यंत पोहोचतो जगन्नाथपुरीला, त्याच ठिकाणी त्या दिवसाकरता रथयात्रा थांबवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती सुरू होते. तर म्हणजे एक पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रामाई गुंडीच्या मंदिरामध्ये पोहोचतात आणि तिथे काही दिवस जवळपास 5 ते 6 दिवस त्यांचे तिथे वेगवेगळे रिच्युअल्स कार्यक्रम असतात. भगवंतांचे आदान-प्रदान आणि रिटर्न रथयात्रा म्हणजे असं सांगितलं जातं, की ज्या लक्ष्मीजी आहेत, जगन्नाथ मंदिरात वास करणाऱ्या, त्या खूप रागावतात जगन्नाथजींवर, की इतके दिवस झाले ते लक्ष्मीजींना सोडून त्यांच्या मावशीकडे गेलेले आहेत. मग लक्ष्मीजी स्वतः येतात गुंडीच्या मंदिरामध्ये आणि रिटर्न रथयात्रा पण होते. म्हणजे जगन्नाथजी गुंडीच्या मंदिरातून परत जाण्याची, जी की यावर्षी आहे 5 तारखेला. तर आपल्याला हे कॅलेंडर दिसत आहे का प्रभूजी, माताजी माझ्या स्क्रीनवर? हो, हो प्रभूजी. तर 27 जूनपासून ते 5 जुलैपर्यंत अराउंड 9 दिवस होतात माताजी. त्याच्यामुळे हो पूर्ण जो प्रभूजी. रथयात्रेचा जो उत्सव आहे, तो पूर्ण 9 दिवसांचा आहे. रिटर्न रथयात्रा पकडून पण. ठीक आहे? हो प्रभूजी. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण, हरे कृष्ण. अजून कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच, माताजीच? खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. आणि उद्याच्या दिवशी शयन एकादशीच्या दिवशी आपण विशेष प्रयत्न करा, की आपण काही भगवंतांचा जप करत नसाल,
तर उद्याचा दिवस खूप उत्तम आहे जप सुरू करण्यासाठी. आपण जर अगोदरच काही माळा जप करत असाल, तर त्या माळा वाढवण्यासाठी किंवा उद्याच्या दिवशी तरी किमान एक्स्ट्रा माळा भगवंतांचा जप करण्यासाठी प्रयत्न करा. आणि जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, तो सुंदर श्लोक भागवतातला, प्राणैर अर्थैर धिया वाचा. म्हणजे या सर्व क्रमाक्रमाने आपल्याला भगवंतांच्या प्रती आपलं समर्पण वाढवण्याची जी कोणती संधी उपलब्ध आहे, आपल्याला भगवंतांनी जर भरभरून हातांनी दिलेला आहे, तर त्याच्यातला काही भाग आपण भगवत सेवेमध्ये पण निश्चित वापरू शकतो. आपल्या दानाच्या रूपामध्ये ते पण आपण विचार करू शकता. प्राणैर अर्थैर धिया. धिया म्हणजे आपल्या बुद्धीचा वापर करून आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतम इत्यादींचा उद्या अभ्यास पण करू शकता. आणि वाचा, हे आपण आपल्या कुटुंबियांना जे ऐकण्यासाठी तयार आहेत, त्यांना पण आपल्याला समजेल त्या प्रमाणामध्ये सांगण्याचा प्रयत्न करू शकता. तर इतक्या 4 प्रकारे आपण भगवत सेवेमध्ये जरूर जोडण्याचा प्रयत्न करा या उद्याच्या विशेष दिवशी. खूप खूप धन्यवाद. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण प्रभुजी माताजी. हरे कृष्ण हरे प्रभुजी, कृष्ण धन्यवाद. प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण दंडवत माताजी. हरे कृष्ण प्रभुजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण दंडवत.